नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तूळ राशीबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप काही वेदना आहेत, खूप काही त्रास आहेत, परंतु त्यांनी आजपर्यंत कधी कोणाशी बोलून दाखवलं नाही आणि बोलून दाखवण्यासाठी त्यांना तेवढं समजून घेणारे लोक त्यांच्या आसपास नाही आहेत। हे तूळ राशीच्या लोकांनो, मी फक्त एवढीच प्रार्थना करते की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती कायम राहो। तुमचे जे पण अडीअडचणी त्रास आहेत, जे पण काही टेन्शन आहेत, ते सर्व काही दूर होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। परंतु तुम्हाला एकच विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की स्वामींचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचो। आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तूळ राशीच्या आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्याबद्दल तुम्ही कधीच कोणाशी बोलला नाहीत, कारण तुम्हाला माहिती होतं तुम्हाला समजून घेणारं कोणी नाही। तुम्ही हसलात, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्या पार पाडल्यात, पण आता कुठेतरी तुम्ही तुटलेलं स्वप्न, तुम्ही न बोललेले शब्द, देवाकडलेले विचारलेले प्रश्न आता साठत गेले आणि तुम्हाला असं वाटतं की मी चुकीचं आहे का, मी इतकं सहन केलं तर माझ्यासोबतच असं का घडलं। हे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये येत असतील तर तूळ राशीच्या लोकांना हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण 15 मार्च नंतर तूळ राशीच्या आयुष्यात अशी काही मोठी खुशखबर येणार आहे जी केवळ आनंद देणार नाही तर तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू आणतील। हे अश्रू वेदनेचे नसतील तर हे अश्रू असतील देवांनी मला पाहिलं याची खात्री तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागामध्ये अशी गोष्ट मी उघड करणार आहे जी तुमच्या आयुष्याच्या बदलांचा खरा अर्थ तुम्हाला सांगेल। नंबर 1, 15 मार्च नंतर ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे जी तूळ राशीसाठी अश्रूनंतरचं हास्य घेऊन येत आहे। 15 मार्च ही तारीख तूळ राशीसाठी केवळ कॅलेंडरवरील दिवस नसून तो तुमच्या नियतीचा टर्निंग पॉईंट असणार आहे। या दिवसानंतर सूर्याचा प्रवेश, मंगळाची शक्ती आणि शनीची कठोर पण न्यायदृष्टी एकत्र येऊन असा योग तयार करत आहेत जो फक्त त्या लोकांसाठी सक्रिय होत आहे ज्यांनी शांतपणे सर्व काही आतापर्यंत सहन केलेलं आहे। तूळ राशीने गेलेल्या काळात वारंवार अपयश, विलंब, अन्याय, भावनिक आघात असं बरंच काही अनुभवलेलं आहे, परंतु 15 मार्च नंतर ग्रह सांगतात की आता तुझी परीक्षा संपलेली आहे। आता तूळ राशीला होणारा त्रास देणाऱ्या ज्या पण काही गोष्टी आहेत त्या हळूहळू बाजूला सरकतील आणि ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या त्या एका मागोमाग एक सुटायला लागतील। हा बदल अचानक असेल, म्हणजेच तुम्ही ज्या क्षणी आता काहीच होणार नाही तुम्हाला असं वाटत होतं, आता त्या क्षणीच तुमचं नशीब दार ठोकावणार आहे। नंबर 2, ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे गुपचूप रडून मागितलं होतं तीच गोष्ट आता अचानक तुमच्यासमोर येईल। तूळ राशीची वेदना सगळ्यात वेगळी असते। तुम्ही लोकांसमोर कधीच रडत नाही, तुम्ही फक्त रात्री एकटे असताना देवाशी बोलतात, मी सगळ्यांसाठी केलं, माझ्या बाबतीत काय, माझ्या बाबतीत असं का घडतंय हा प्रश्न तुम्ही अनेकदा देवाला विचारला, परंतु आता 15 मार्च नंतर देवाचं उत्तर तुम्हाला शब्दात नाही तर तुमच्या आयुष्यात नवनवीन होणाऱ्या घडामोडीतून तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही ज्या गोष्टीसाठी मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली होती, मग ती नोकरी, व्यवसाय, पैसा, मान सन्मान या सर्वांची परतफेड तुम्हाला अशा गोष्टींच्या रूपात देव तुम्हाला समोर देणार आहे की तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही। आणि हे सर्व होत असताना तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण हे केवळ इच्छा पूर्ण होणं नसेल तर देवाने तुमचं दुःख बघितलेलं आहे। तुमच्याकडे देवाचं लक्ष आहे, तुम्हाला याची खात्री नक्कीच मिळणार आहे। नंबर 3, आर्थिक बाबतीतही तुम्हाला अशी बातमी येईल, पैशांच्या बाबतीत जे पण एवढा त्रास तुम्ही एवढे दिवस सहन करत होतात, कधी गरज असताना तुम्हाला मदत मिळाली नाही, कधी मेहनत असूनही त्याचा मोबदला तुम्हाला मिळाला नाही, कधी स्वतःच्या स्वप्नांवरती तुम्हाला पाणी सोडावं लागलं, परंतु आता 15 मार्च नंतर ग्रहांच्या हालचाली सांगतायत की आता पैशाची जोडलेली बातमी फक्त तुम्हाला समाधान देणारी नाही तर तुमचा आत्मसन्मान तुम्हाला परत देणारी असणार आहे। कुठे अडकलेले पैसे तुम्हाला मिळणार आहेत, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होणं, कामासाठी मिळणारी अचानक मोठी संधी किंवा जुनी चूक सुधारून मिळालेलं यश यांपैकी काहीतरी असं घडेल की तुम्ही आतून म्हणाल, हे इतकं सुंदर असेल मला असं वाटलंच नव्हतं। आणि हो, त्या क्षणी तुमच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येतील आणि हे वेदनेचे नसतील तर ते तुमच्या सुखाचा श्वास सुटल्यासारखे तुम्हाला ते अश्रू वाटतील।
नंबर 4, नात्यांमध्ये जे अपमान, जे तुम्हाला वापरलेले शब्द होते आणि म्हणून त्यावर आता सत्याचा शिक्का लागणार आहेत की तूळ राशीच्या आयुष्यात सर्वात जास्त तुम्हाला वेदना दिल्या गेल्या त्या नात्यांनीच, त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला मागे ठेवलं. आता तुमच्यावरती चुकीचे आरोप झाले, तुमच्या मनाचा गैरफायदा घेतला गेला आणि तुम्ही एवढं सर्व काही सहन करत राहिले. तुम्ही कोणाला काहीच बोलले नाहीत, कोणाचं तुम्ही मन दुखावलं नाही, कारण तुम्हाला भांडण नको होतं. तुम्हाला कोणीतरी समजून घेणारं तुम्हाला हवं होतं. आता ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की ज्यांनी तुम्हाला चुकीचं ठरवलं त्यांनाच आत्ता उत्तर द्यावं लागेल. कदाचित ते शब्दात माफी मागणार नाही, पण परिस्थिती अशी उलटेल की स्वतःची चूक त्यांना जाणवेल. हा क्षण तुम्हाला समाधान देईल, पण त्याहूनही जास्त तुमच्या आनंदाचे तुम्हाला खूप जास्त आनंद आणि समाधान मिळणार आहे. कारण तुम्ही कधीही सूड भावनेने कधी कोणाकडे बघितलं नाही, कोणती कोणावरती अन्याय केला नाही. तुम्ही फक्त सत्याच्या वाटेवरती चालत राहिलात. नंबर 5, जे लोक तुम्हाला हलके समजत होते तेच लोक आता तुमचं नाव आदराने घेतील. तुमचा मान सन्मान वाढेल. तूळ राशीच्या लोकांनी अनेकदा कमजोरी समजली. तुम्ही जास्त बोलला नाहीत, तुम्ही फक्त सगळं सहन करत पुढे चालत राहिले. परंतु लोकांना वाटलं की तुम्ही तुटलेले आहात. परंतु आता आयुष्यामध्ये होणारे बदल लोकांच्या समोर येतील. जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं होतं तिथे तुमच्या नावाची चर्चा होईल. जिथे तुम्हाला कमी लेखलं होतं तिथे तुमचा निर्णय महत्त्व दिले जाईल. तुमच्या निर्णयांना, तुमच्या शब्दांना महत्त्व दिलं जाईल. तुमची प्रसिद्धी ही ओरडणारी नसेल तर ती खोलवर तुम्हाला जाणवेल की लोकांना कळेल तुमचा आवाज नव्हे तर तुमचा वजन असलेला तुम्ही माणूस आहात. तुमच्या मान सन्मानात आता वाढ होणार आहे. नंबर 6, सर्वात मोठा बदल हा बाहेर नाही तर तुम्हाला तुमच्या आतमधून जाणवणार आहेत. कारण की हे खूप लोकांना कळत नाही, परंतु तूळ राशी तुमच्या खरा विजय हा बाहेरच्या यशामध्ये नाही तर तो तुम्हाला आतल्या आत शांत करणारा असेल. तुमच्या शांततेत असणार आहे. तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल. तुम्ही चुकीचा होतात हा प्रश्न तुमच्या मनातून दूर होईल. तुम्ही पहिल्यांदा स्वतःला माफ कराल, स्वतःच्या संघर्षाचा सन्मान कराल आणि हा क्षण फार शांत असेल. कोणी टाळ्या वाजवणार नाही, पण तुम्हाला आतून आता हलकं वाटेल. तूळ राशी, आता शेवटी तुम्हाला देवाने पूर्णपणे न्याय दिलेला आहे. तुम्ही जे सहन केलं, जे गमावलं, जे न बोलता केलं ते सगळं आता वाया गेलेलं नाही. कारण की 15 मार्च नंतर जेव्हा आयुष्य तुमच्याकडे परत पाहील तेव्हा तुम्हाला सांगेल की हे सगळं घडायला इतका वेळ का लागला. कारण याचं कारण होतं तुम्हाला खूप काही छान सुखाचे दिवस द्यायचे होते. कारण हे सुख लवकर मिळालं असतं तर त्याची किंमत नव्हती. परंतु या सर्व त्रासातून तुम्हाला जे मिळणारं सुख आहे ते कायमस्वरूपीचं आहे आणि तुम्ही स्वतःकडचा तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तर तुम्ही आता एकच वाक्य म्हणाल की मी जे भोगलं होतं त्यामागे देवाची काहीतरी योजना होती. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणारे तूळ राशीच्या लोकांना मी नक्की एकच समजावून सांगेल की आता तुमचे अश्रू संपत आलेले आहे. आता नशिबाचा खेळ सुरू झालेला आहे. तर मंडळींनो, तूळ राशीच्या लोकांनो, आता तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंदाचे दिवस आलेले आहेत. तुमचा जो संयम तुम्ही ठेवला तो आता संपत आलेला आहे आणि तुमच्या आयुष्याची जी परीक्षा तुम्ही दिली ती आता संपलेली आहेत आणि तुमचा नवीन आयुष्याचा धडा जो आहे, आयुष्याचं नवीन जे स्वरूप आहे ते आता खूप पूर्णपणे बदललेले आहेत आणि पूर्णपणे आनंदाचे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना अजिबात काळजी नसावी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, स्वामींची कृपा तुमच्यावरती सदैव राहो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.